नमस्कार. आज 4 फेब्रुवारी 2025 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. वर्षवेधचे आज प्रकाशन. लास्ट इयरला जे काही आर्टिकल्स आले होते लोकसत्तामध्ये त्या पुस्तकाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. व अगदी हे पुस्तक वाचायची आवश्यकता आहे का, तर बिलकुल नाही. पण जर तुम्ही मेन्सची तयारी करणार असाल किंवा तुम्हाला जर थोडंसं कंटेंट पाहिजे असेल निबंधासाठी, तर नक्की हे पुस्तक परत एकदा तुम्ही रिव्ह्यू करू शकता. पहा, ओके. कारण त्यामध्ये संविधान भान पण आलेलं होतं लास्ट इयरला. त्यामुळे अगदी 2024 जर लोकसत्ता वर्षवेध मिळत असेल तुम्हाला, तर नक्की तुम्ही त्याला रेफर करू शकता. ओके, असं नाही की घ्याच, पण रिकमेंडेड आहे नक्की पुस्तक हे. पहा, ओके. नेक्स्ट न्यूज आहे, व्यापार युद्धाचे भारतालाही खतरे. व हा आर्टिकल आपण कालच्या लेक्चरमध्ये अगदी विस्तृतरित्या पाहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, अगदी आपला किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण खुश होतो की भारताला याचा इम्पॅक्ट पडणार नाही, किंवा म्हणजे भारताबद्दल त्यांनी टॅक्सेशन लावलं नाही. ओके, आता कॅनडावरती त्यांनी किती लावले पहा, मेक्सिको आणि कॅनडावरती त्यांनी 25% लावली टॅक्स, पण चायनावरती त्यांनी 10% लावली. पण याचा परिणाम काय झाला पहा, जागतिक बाजारामध्ये जर तुम्ही परिणाम पाहिलात, मेक्सिको आणि कॅनडाला त्यांनी 25% टॅक्स लावली. ओके, मग मेक्सिकोनं लगेच अमेरिकेला पण तशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. पण कॅनडाने लगेच नमतं घेतले की त्यांनी म्हटले की सर तुम्ही विश्वासघात करत आहात आमच्यासोबत. ओके, जस्टिन ट्रुडो यांचं मत आलेलं होतं पहा कालच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहिलं की तुम्ही विश्वासघात करत आहात आमच्यासोबत. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 महिन्यासाठी त्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे कॅनडाबद्दल. पण चायनावरती त्यांनी 10% टॅक्सेशन लावलेलं आहे, कस्टम ड्युटी एक्स्ट्रा लावली त्यांनी. ओके, व ट्रेड वॉर काल बिगिन झालेला आहे, ट्रेड वॉर चालू झालं. पण या दोन्हींच्या भांडणामध्ये भारताचा रुपया नक्कीच घसरला व आता नवीन मूल्य आलेलं आहे आपल्या रुपयाचं 87.25 पैसे. ओके, तर एवढं 87 रुपयेवरती आपण आता गेलेले आहोत. ओके, म्हणजे अगदीच रुपया आपला परत एकदा घसरतच आहे. आता रुपया का घसरत आहे याची कारणं आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी माझा पूर्वीचा तो व्हिडिओ पाहिला नाही, प्लीज तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सर्व पॉईंट्स लक्षात येतील की रुपया आपला का कोसळत आहे. ओके, तर हे झालं थोडंसं मोठामाटी. त्याच्यानंतर याचबद्दल आणखीन एक पर्स्पेक्टिव्ह देणारा आर्टिकल आलेला आहे, जो की आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर बेटरच आहे. कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर काल पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आपल्याला भेटला होता, आज थोडंसं निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हबद्दल आपल्याला बोलायचं आहे. डन. त्याच्यानंतर जनगणना आणखी लांबणीवर का, तर 12,000 कोटींची गरज असताना केवळ 575 कोटींची तरतूद करण्यात आली बजेटमध्ये या. ओके, मग पहा, जनगणनेचे जर अंदाजपत्रक तुम्ही काढलात तर 12,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 2019 मध्ये 8,754 कोटी खर्चाला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली होती. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कार्यक्रमासाठी 4,000 कोटी मंजूर झालेले आहेत, NCR. ओके, त्यानंतर 2021-22च्या अर्थसंकल्पात 3,768 कोटी, 2022-23च्या अर्थसंकल्पात 578 कोटी, 2024-25च्या मूळ अर्थसंकल्पात 1,309 कोटी अपेक्षित आणि सुधारित अर्थसंकल्पात केवळ 572 कोटींची तरतूद आहे. मग एवढा जर तुम्ही खर्चाचा जर विचार केला तर अद्याप होम मिनिस्ट्रीकडे तेवढा फंड नाही आहे. या कारणानिमित्त पहा, आपली जनगणना परत एकदा पुढे जाण्याची शक्यता आहे. व मी अगदी या न्यूजला शाश्वती का देऊ शकतो आहे पहा, कारण आता जरी इथं जनगणना यांनी तयार केली तरी याचा फायदा होणार नाही आहे. कारण पहा, 2021 तर आपलं वर्ष ऑलरेडी गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जनगणना कधी करणं अपेक्षित आहे, तर 2026ला आपल्याकडे डिलिमिटेशनची तिथे लिमिट संपणार आहे. पहा, ओके, आपण काय केलेलं आहे, 2001 मध्ये एक लिमिट ठरवून दिलेली आहे की 2026 पर्यंत आपली ती तशाच पद्धतीने फ्रीज करण्यात आलेली आहे. डिलिमिटेशन आपलं जे आहे ना ते फ्रीज करण्यात आलेलं आहे. बरोबर, जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, आता पहा, अगदी आमचा मतदारसंघ जर पाहिलात तुम्ही तर SC कॅटेगरीसाठी तो रिझर्व्ह करण्यात आलेला आहे. ओके, मग आता तुम्ही MPs पाहू द्यात किंवा MLA साठी, दोन्हीसाठी पण SC साठी हा रिझर्व्ह आहे. तो कधीपर्यंत असेल तर 2026 पर्यंत. मग 2026 पर्यंत डिलिमिटेशन कमिशनने काय केलं, फ्रीज केलेले आहेत मतदारसंघ. मग या मतदारसंघांना जर फोडायचं असेल तर 2001च्या अमेंडमेंटनुसार काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, 2026 नंतरची जी फर्स्ट जनगणना होईल, 2026 नंतरची जी पहिली जनगणना होईल ना, त्याच्यानंतरच हे रिझर्वेशनचं परत एकदा तुम्ही फोडू शकता, किंवा नव्याने आपण डिलिमिटेशन आयोग बसवून तिथे परत एकदा कॉन्स्टिट्युएन्सीज तशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो, असं म्हटलेलं आहे 2001च्या घटनादुरुस्तीमुळे. बरोबर, मग आता काय होईल पहा, आता 2025 मध्ये जर जनगणना केली
तर याचा फायदा आहे का? तर बिलकुल नाही. का? तर 2026 पर्यंत डिलिमिटेशन कमिशन फ्रीज आहे आपल्याकडे, किंवा जे कॉन्स्टिट्युएन्सी आहेत ते फ्रीज आहेत. मग 2026 नंतरची जी पहिली जनगणना होईल त्याच्यानंतरच ही अनफ्रीज करता येणार आहे, किंवा नव्याने आपला स्थापना तिथं करता येईल. बरोबर आहे. मग नरेंद्र मोदी सरकारचं हेच अजेंडा आहे की 2026 नंतर त्यांनी काय करतील पहा, आय थिंक 2027 मध्ये किंवा 2026 मध्येच काय होईल पहा, जनगणना घेण्यात येईल. ओके, मग ती जनगणना घेतल्यानंतर आपला काय डिलिमिटेशन आयोग बसवतील, व डिलिमिटेशन आयोग बसवल्यानंतर अगदीच जिथं जिथं आज सध्याला रिझर्वेशन आहे किंवा जी कॉन्स्टिट्युएन्सीज आज तुम्ही पाहतात ना, त्या कॉन्स्टिट्युएन्सीज तशा पद्धतीने राहणार नाहीत, व नव्याने तिथं कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघ तयार होतील, व मतदारसंघ तयार झाल्यानंतर पहा अगदीच जे एमपीज आहेत आणि एमएलएची जी संख्या आहे ना ती वाढेल. आता पहा, तुम्हाला माहिती असेल संसदेचं जे व्हिस्टा प्रोजेक्ट आहे ना, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये पण विधानसभेची तिथं मांडणी करण्यात येणार आहे. लास्ट इयरला राहुल नार्वेकर यांनी त्याला मान्यता दिली होती पहा. अगदी त्याच धर्तीवर आहे. मग 2026 नंतर आपल्याकडे पहिली जनगणना होईल. 2026ची जनगणना घेतल्यानंतर पहा त्याच आधारे डिलिमिटेशन आयोग बसेल, व हे सर्व मतदारसंघ परत एकदा पुनर्रचना होईल असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. त्यामुळे या न्यूजला मी शाश्वती देत आहे की जनगणना आणखी लांबणीवर जाईलच. ओके, 2026-27ला नक्की होईल हे. ओके, व आपल्यासाठी पण ते बेटरच आहे म्हणा, कारण पहा आज सध्याला आपल्याला 2011ची आकडेवारी जर पाठ असेल तर त्यावरच आपण नक्की प्रयत्न करू शकतो, किंवा परीक्षेमध्ये पण तेच विचारलं जाईल. जसं की महाराष्ट्राची लोकसंख्या 11-23-72-9-72. ओके, म्हणजे मोबाईल नंबर पाठ केल्यासारखं तुम्ही एकदा पाठच करून ठेवा लोकसंख्येची आकडेवारी, कारण अगदी एमपीएससी असू द्या किंवा यूपीएससी असू द्या लोकसंख्यावरून प्रश्न येत असतात. ह्युमन अँड इकॉनॉमिक जिओग्राफी वेटेज आहे तसं, त्यामुळे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ही बातमी आपण पाहिली. नेक्स्ट आहे पहा, राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका. आता यांनी आकडेवारी दिलेली आहे पहा, व या आकडेवारीला नजरअंदाज आपण करू शकत नाही. आता शिर्डीमधील एकाच इमारतीत 7,000 नवे मतदार यादीत सामील झालेले आहेत असा यांचा आरोप आहे. व वेळोवेळी मी म्हटलेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे पहा, व तिला ना अगदी स्वतःचं क्रेडिबिलिटी तिथं प्रूव्ह करणं गरजेचे आहेत. जसं की यांनी जर शंका घेतली ना ईव्हीएम बद्दल, मग याच्या पूर्वीपासून मी म्हणत आलेलं आहे की यांनी डायरेक्टली युनिव्हर्सिटी लेवलवरती हॅकथॉन स्पर्धा आयोजित करणं गरजेचं आहे, जेणेकरून डायरेक्टली त्यांनी चॅलेंज देणं गरजेचं आहे की बा तुम्हाला माहिती आहे ना ही ईव्हीएम हॅक होतं, तर प्लीज तुम्ही हॅक करून दाखवा. जेणेकरून काय होईल पहा, अगदी क्रेडिबिलिटी वाढेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, व ईव्हीएमवरची ते चॅलेंजेस वगैरे आहेत किंवा जे प्रश्नचिन्ह होत आहेत ते उठणार नाहीत. कारण लोकशाहीमधलं जे मतदान असतं ते एक हर्ट आहे. ओके, लोकशाहीला जर टिकवायचं जर म्हटलं तर मतदान प्रक्रियेला आपल्याला टिकवावं लागेल, कारण तेच हर्ट आहे. मग तुम्ही जर हर्टला तशा पद्धतीने म्हणजे हृदयाला जर तुम्ही हर्ट केलात तर अगदी ते चुकीचं होणार आहे. मग याच दृष्टिकोनातून भारत देशामध्ये जर लोकशाहीला आपल्याला तेवढं ठेवायचं असेल तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा ईव्हीएम याबद्दल शंका घेऊन चालणार नाही. क्रेडिबिलिटी त्यांना टिकवता येणं खूप गरजेचं आहे, व भारतीय संविधानामध्ये याची तरतूद आहे. यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला घेणं तसं योग्य नाही आहे पहा. ओके, त्यामुळे पाहूयात. व वेळोवेळी पण आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये कोणते कोणते रिफॉर्म येणे गरजेचे आहेत हे पाहिलेले आहेत, त्यामुळे परत आपण या न्यूजला पाहून नाही पाहिलं तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, शिर्डीत साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या स्किप करू शकता. त्यानंतर पहा, देशभरातील व्याघ्र प्रकल्पांना शिकारीचा रेड अलर्ट. ओके, वाघांचा शिकार वाढत आहेत. यामुळे पहा चंद्रपूरमध्ये पण WCBC चे पथक दाखल झालेलं आहे. याच्यामध्ये पहा आणखीन एक थोडंसं महत्त्वाचं पॉईंट काय आहे, बहिलिया शिकारी. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा, बहिलिया हे काय आहे, किंवा जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर तशा पद्धतीने आलं ना बहिलिया, तर आपला निगेटिव्ह सेन्समधून पण तिथं लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे बहिलिया हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. शिकाऱ्यांसंदर्भात आहे हे. ओके, म्हणजे वाघांचे शिकार करतात, व 2013 मध्ये जास्त आय थिंक 22-23 वाघांच्या शिकारी झालेल्या होत्या 2013 मध्ये. त्याच्यानंतर पहा 2023 मध्ये पण शिकारी झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आता 2025 मध्ये पण पहा वाघांची एक शिकार झालेली आपल्याला आढळून आली. त्यामुळे चंद्रपूरमध्ये लगेच विशेष तपास मोहीम तिथं राबवण्यात येत आहे. ओके, वाघांची जर शिकार होत असेल तर हे थोडंसं निगेटिव्ह सेन्स आहे आपल्याकडे, कारण आपण एकीकडे टायगर कन्झर्व करत आहोत. व त्यानंतर अगदीच तुम्ही मला सांगू शकता, UPSCने पण भरपूर वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की 1972चा जो आपला कायदा आहे वन्यजीव संरक्षण कायदा, त्यामध्ये टायगर कोणत्या शेड्यूलमध्ये येतो प्लीज सांगायचं आहे. टायगर, त्यानंतर एलिफंट एकाच कॅटेगरीतले प्राणी आहेत, त्यामुळे प्लीज. त्यानंतर IUCNच्या कोणत्या यादीमध्ये टायगर आहे हे प्लीज मला सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. हे पॉईंट जे विद्यार्थी UPSC करत आहेत ना त्यांच्यासाठी हे प्लीज खूप महत्त्वाचं आहेत पहा. 1972चा वन्यजीव कायदा, त्यानंतर IUCNची रेड लिस्ट. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे पाहिलं आपण, डन. नेक्स्ट आहे पहा, म्हणजे डायरेक्टली पेज 4 आणलेला आहे मी. संपूर्ण पेजेस आपल्यासाठी कामाचे नसतात, व UPSCला आय थिंक 108 दिवस बाकी राहिलेले आहेत.
त्यानिमित्ताने आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड जात आहोत. पहा राहुल गांधी यांची फटकेबाजी. आता राहुल गांधी अगदीच त्यांनी योग्य पद्धतीने बोललेलं आहे. पहा की बेरोजगारी जी आहे ती UPA म्हणजे काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं 2004 ते 2014 पर्यंत, 2004 ते 14 या दरम्यान पण बेरोजगारी तशा पद्धतीने यांनी पण स्वतः कबूल केले आहेत की आम्ही पण कमी करू शकला नाही. त्याच्यानंतर पुन्हा UPAचं सरकार 14 पर्यंत होतं. त्याच्यानंतर पहा NDAचं सरकार आलं. आता अगदीच 2025 होत आहेत, तरी पण बेरोजगारी खतम झालेली नाही आहे किंवा तशा पद्धतीने आपण पूर्णतः विनाश केलेला नाही आहे. व सध्याला जर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे जर पाहिलात तर त्या इकॉनॉमिक सर्वे काय म्हणत आहे, 80 लाख रोजगार दरवर्षी तुम्हाला देणं गरजेचं आहे. अन्यथा डेमोग्राफिक जे डिव्हिडंड भारताकडे आहे आज घडीला ते डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये रूपांतर होईल. ओके, क्राईम रेट तिथं बेसिकली वाढेल. हे आपल्याला प्रत्यक्षात त्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. या निमित्ताने त्यांनी जो पॉईंट मांडला तो अगदी महत्त्वपूर्ण होता. पहा, आय होप ही पण न्यूज आपण पूर्वीपासून पाहिलेली आहे व ही नक्कीच समजलेली असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे पहा, युरोपीय महासंघावरही आयात शुल्क. आता समजत खऱ्या पद्धतीने नाही आहे. पहा डोनाल्ड ट्रम्प यांना काय करायचं आहे नेमकं, म्हणजे प्रत्येक देशावर उठलं ना की लगेच इसको बेस डालो, म्हणजे ते गोविंदाची एक मूवी आहे त्यामधला मला सीन आठवला. त्या पद्धतीने करत आहेत की कोणताही देश दिसला की त्याच्यावरती लगेच ट्रेड वॉर चालू करणे किंवा अगदीच म्हणजे त्यांना आयात शुल्क वगैरे जास्त वाढवणे अशा पद्धतीने ते थोडेसे निर्णय घेत आहेत. त्यासोबतच पहा, तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्शन जिंकण्यामध्ये कोणी मदत केली होती, इलॉन मस्क यांनी. ओके, मग इलॉन मस्क यांचे निर्णय त्यांच्यावरती अगदीच प्रभावीपणे पडत आहेत, हे पण आपल्याला पाहता येतात. त्याच्यानंतर अगदीच अमेरिका भारताला याच्यापूर्वी पण मदत करत आलेली आहे. पहा, जसं की डायरेक्टली डॉलरमध्ये ते काय करायचे, आपल्याला मदत प्रोव्हाइड करायचे, पण त्यांनी भारतासंदर्भातली ती मदत रोखलेली आहे. यासोबतच त्यांनी दक्षिण आफ्रिकेची जी मदत केली जायची पूर्वी त्या पण मदतीमध्ये त्यांनी कपात केलेली आहे. ओके, म्हणजे अगदीच ते थोडेसे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा कन्झर्वेटिव्ह विचारसरणीवर ते जात आहेत असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. ओके, आता युरोपीय महासंघावरती जर आयात शुल्क लावलं ना तर पहा यांनी आयात शुल्क वाढवतात, प्रश्न त्याचा नाही आहे, पण ग्लोबल सप्लाय चेनवरती याचा खूप इम्पॅक्ट पडणार आहे. ओके, जसं की आता हीच पहा ना न्यूज. ओके, त्यांनी टॅक्स कुठं वाढवलं, मेक्सिको आणि कॅनडामध्ये या 2 देशांमध्ये आणि चायनामध्ये त्यांनी 10% टॅक्स वाढवलं, पण त्याचा परिणाम कुठं झाला, भारताच्या रुपयावरती लगेच परिणाम झाला. पहा, ओके, आपण अगदीच पहा 26.49 अशा पद्धतीने आपण तिथे थांबलेले होतो. ओके, आपला रुपयाचा दर तेवढा होता 26.49 पर्यंत, पण डायरेक्टली हा निर्णय आल्यानंतर 27.25 पैशावरती ते डायरेक्टली रुपया कोसळला आपलं. मग अगदीच असं जर होतच असेल किंवा सप्लाय चेंजवरती म्हणजे त्यांनी जर टॅक्सेशन वाढत असतील तर आपल्या रुपयाला इथं नक्की परिणाम होणार आहे. ओके, ही एक न्यूज पाहायचीच आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक आर्टिकल आलेलं आहे त्याबद्दल आपण चर्चा करूयातच, थोडंसं पुढे जाऊयात आपण. त्याच्यानंतर पहा, परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश. पहा, केंद्र सरकारने 2023 मध्ये वन्य किंवा जे वन आहेत त्याबद्दलचं डेफिनेशन बदलण्यासाठी एक कायदा केलेला होता, त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेला आहे. ओके, आता पाहूयात. फायनल सुनावणी अद्याप याची बाकी आहे सुप्रीम कोर्टाची. फायनल सुनावणी आल्यानंतरच आपल्याला याबद्दल सांगता येईल. पहा, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच्या पूर्वीपासून 2023 पासून याची सुनावणी चालू आहे, 2025 झालेला आहे, तरी पण यांनी निर्णय घेतलेला नाही आहे. फायनल डिसिजन येऊ द्या, मग त्यावेळेस आपल्याला पाहता येईल. कारण डायरेक्टली यांनी प्रत्येक वेळेसच्या सुनावणीमध्ये त्यांनी काहीतरी बोलतात व त्याला आपण डायरेक्टली परीक्षेला येईल या नजरेतून जर आपण त्याला पाहत राहिलं तर ते आपल्यासाठी योग्य नाही आहे. पहा, कारण तेवढा वेळ आपल्याजवळ नाही, त्यामुळे मी याला स्किप केलं. पुढे चला. कोरोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूत वाढ. व अमेरिका पण मान्य करत आहे की कोविडचं जे काही व्हॅक्सिन देण्यात आलेले आहेत त्याची परत एकदा रिसर्च होणं गरजेचे आहे किंवा पोस्ट कोविड कालावधीनंतर तरुणांबद्दल रिसर्च होणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे. व अगदीच भारतामध्ये पण तशाच पद्धतीने मृत्यूंची संख्या वाढत आहे. पहा, ओके, आपण अगदीच पाहिलात ना तुम्ही जिममध्ये असताना किंवा गरबा खेळत असताना किंवा अन्य म्हणजे अगदी चालता जे तरुण वयात आहेत. ओके, असं नाही आहे की म्हणजे वृद्ध आहेत, तर तरुण पण आपले मृत पावत आहेत का, हार्ट अटॅकचं रिझन देऊन. मग अगदीच पहा, ते जे आपण व्हॅक्सिन घेतलेलं आहे किंवा पोस्ट कोविड काळानंतर जे तरुणामध्ये काही बदल झालेले त्याची रिसर्च होणं आज घडीला खूप गरजेचं आहे. पहा, व हे अमेरिका पण मान्य करत आहे. मग पाहूयात याबद्दल काय चेंजेस झालेत किंवा बॉडी कशा पद्धतीने आपली रिॲक्ट केलेली असेल. मग यासाठीच पहा, आपलं WHO रोल इथं खूप महत्त्वाचा ठरत असता. जर WHO मध्ये आज जर अमेरिका असताना तर प्रॉब्लेम कसा आहे की प्रत्येक देश मिळून त्यांचं योगदान तिथं देऊ शकले असते. आता अमेरिका पण या स्टडीला मान्य केलेलं आहे, भारताने पण या स्टडीला मान्य करत आहेत. मग सर्व देशाचे जे
सायंटिस्ट आहेत ते मिळून एकत्रितरित्या स्टडी करू शकले असते. पण आता फंडिंगचा पण इथे इश्यू येणार आहे WHO कडे. ओके, त्यामुळे योग्य रिसर्च तशा पद्धतीने होईल याची शाश्वती आपल्याला देता येत नाही आता WHO बद्दल. ओके, थोडी तरी क्रेडिबिलिटी तिथं नक्की कमी होईल. पण पॉझिटिव्हली जर राहिलात तुम्ही तर अगदीच पहा, एक गेला त्याच्या जागी चायना तरी नक्कीच अमेरिकेची जागा घेऊ शकेल असं आपलं त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये मी म्हटलेलं होतं. मग कदाचित मे बी ते होऊ पण शकतं पहा WHO मध्ये. पाहूयात जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत किंवा वर्ल्ड इकॉनॉमी कशा पद्धतीने बदलेल पोस्ट ट्रम्प असं म्हणता येईल आपल्याला, म्हणजे ट्रम्प आल्यानंतर सत्तेत व आलेले आहेत ते पाहूयात. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्याच्यानंतर पहा आणखीन एक आय थिंक हा पेज 7 आहे ना, हां पेज 6 बद्दल एक महावितरणची एक ॲड आली होती किंवा सॉरी एक आर्टिकल आलेला होता आणि एक युरेनियमबद्दलचे साठे ते एक आलेलं होतं. तर प्लीज जे विद्यार्थी UPSC 2025 देणार आहेत त्यांनी मिनरल्सची यादी आताच करून ठेवा. ओके, किंवा जर ते तुम्हाला जमलं नसेल तर सुदर्शन गुर्जर सरांचं एक लेक्चर आहे यूट्यूबवरती, ते तुम्ही पाहून घ्या मिनरल्सबद्दल. ओके, UPSC प्रश्न विचारू शकते. लास्ट इयरला पण आलेला होता, 2023 पण आलेला होता युरेनियम. ओके, त्याच्याशी रिलेटेड किंवा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी जी आहे ना त्याच्याशी रिलेटेड खूप प्रश्न येतात. सॉरी न्यूक्लिअर झालंही, तर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रश्न येतात. त्यामुळे प्लीज सर्वांनी ते व्हिडिओ एकदा पाहून घ्या. ओके, किंवा तुमच्याकडे जर सोर्सेस उपलब्ध असतील तर तुम्ही स्वतःहून ते स्टडी करून घ्या, पण ते थोडंसं करायचं आहे. हां, त्यानंतर आणखीन एक पेज 6 वरती न्यूज मी सोडलेली आहे ती म्हणजे महावितरण संदर्भात. महावितरण काय करणार आहे पहा, तर 2025 1 एप्रिल 2025 पासून त्यांनी महावितरणमधील जो ग्राहक 0 ते 75 महिन्याला 75 युनिट एवढी वीज उपभोग करतो. ओके, 0 ते 75 फक्त, तर त्यांनी काय सूट देणार आहेत पहा. म्हणजे आता 8 रुपये जी प्रति युनिट आहे ती त्यांनी त्यांच्यासाठी 7 रुपये प्रति युनिट करणार आहेत. म्हणजे आपली जी दरवाढ आहे ती कमी करणार आहेत. ओके, सॉरी म्हणजे जे युनिटचे प्रति रुपये असतात ती त्यांनी कमी करणार आहेत. व 75 पासून जे 300 युनिट एखादा कंझ्युमर जर कंझ्युम करत असेल तर त्यांची तिथं रक्कम 11 रुपयावरून 12 रुपये आहेत ते आय थिंक आता सध्याला चालू, 12 रुपयावरून ते 13 रुपये नेणार आहेत. म्हणजे एकीकडे दर कमी करत आहेत व दुसरीकडे दर वाढ करणार आहेत. ओके, तर त्यानिमित्ताने तो आर्टिकल आला की देवेंद्र फडणवीस यांनी कसा निर्णय तो बदललेला आहे. पण पहा मला तेवढंसं जास्त काही त्यामध्ये खास वाटलं नाही. हां, पण त्यांनी म्हटलेलं आहे की हा निर्णय सरकारचा नसून आयोगाचा आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात घ्या की महावितरण किंवा जे वीज संस्था आहेत त्यांना नियमन कोण करतं, तर नियामक आयोग आहे एक. ओके, हे लक्षात घ्या. सरकार त्यावरती सरकारचा त्यामध्ये रोल नसतो, तर नियामक आयोगाचा तिथं रोल असतो प्राईस कमी करणे आणि प्राईस वाढवणे याबद्दल. ओके, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो की प्राईसबद्दल कोणता आयोग तिथं कार्य करतं. त्यानिमित्ताने ती न्यूज थोडंसं म्हणजे पोर कॉस्ट बेनिफिट आहे UPSCला, पण MPSCला हा प्रश्न वेळेस विचारला जाऊ शकेल. त्यानिमित्ताने थोडंसं मी तुम्हाला त्या न्यूजचं सांगितलेलं आहे रेफरन्स. ओके, म्हणजे तुम्हाला लवकरच मी PDF प्रोव्हाइड करेन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ती न्यूज तुम्ही स्वतःहून देखील वाचून घेऊ शकता. म्हणजे एक छोटासा आर्टिकल आहे. ओके, त्याच्यानंतर आहे आजचा मेन आर्टिकल. एकच मिनिटात थोडंसं क्लीन करीन आला. हां, किती मी राखू तुमची, आता म्हणजे हे बोला आठवल्यानंतर म्हणजे थोडंसं हसवायला, पण ठीक आहे. मोदींच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण आयात शुल्क सवलत दिली नसती तर ट्रम्प यांस खुश करण्याचा प्रयत्न आपण किती काळ करणार हा प्रश्न पडला नसता. पण आता नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असतानाच आपण काय केलं आहे, आयात शुल्क कमी केलेली आहे. आता आयात शुल्क किती कमी केली पहा, तर आपण 50% अमेरिकेवरून जर एखादी वस्तू अमेरिकेवरून जर येत असेल तर त्यावरून आपण 50% आयात शुल्क कमी केलेली आहे. ओके, डायरेक्टली 50% म्हणजे खूप आपण आयात शुल्क अमेरिकेबाबतीत कमी केलेली आहे. यासोबतच आपण काय म्हटलेलं आहे की अमेरिकेकडून आपण तेल पण आयात करणार आहोत, USA कडून आपण तेल आयात करणार आहोत. त्यासोबतच 18,000 भारतीय जे अमेरिकेमध्ये आहेत त्यांना आपण वापस बोलावून घेणार आहोत. 18,000 भारतीयांना वापस बोलवायचं आहे. 50% आपण आयात शुल्क पण कमी केलं पहा. आणि USला आपण मोठा भाऊ या नजरेतून त्यांना आपण काय केलेलं आहे, त्यांच्याकडूनच आता तेल खरेदी करणार आहोत. मग हे निर्णय कसं काय झाले पहा, त्याबद्दल थोडंसं आपल्याला उहापोह करायचं आहे. तर लक्षात घ्या, आता पहिल्यांदा आपण हे 50% आयात शुल्कबद्दल चर्चा करूयात. ओके, तर पहा हार्ले डेव्हिडसन ही एक बाईक आहे पहा. अजय देवगन यांनी 2022 आय थिंक खरेदी केली होती ती बाईक. ओके, मग ती बाईक जर भारतामध्ये यायची म्हटली, हार्ले डेव्हिडसन जर बाईक त्यांनी अजय देवगन यांनी आता अगदीच
ते श्रीमंत आहेत किंवा म्हणजे त्यांची म्हणजे अगदी त्यांना ती परवडेल त्यामुळे ते भारतात आणतील. मग भारतात ती जर बाईक येत असेल ना तर त्यावरती 125% टॅक्स लागायचा. म्हणजे हार्ले डेव्हिडसन बाईक ही 100 रुपयाची आहे, बरोबर. मग ह्या 100 रुपयेवरती 125% पूर्वी टॅक्स लागायचा. म्हणजे ती बाईक किती रुपयाची व्हायची पहा, भारतामध्ये आल्यानंतर ही 225 रुपयाची बाईक व्हायची. ओके. व अगदी हे टॅक्स त्यांनी का लावलेलं असेल, कारण पहा हार्ले डेव्हिडसन ही बाईक आपला सामान्य कुटुंबियांना ती परवडणारी नाही आहे. ओके, किंवा सर्वसामान्य व्यक्ती तो घेत नाही, बरोबर. याच कारणाने त्यांनी जे प्रीमियम गोष्टी आहेत ना त्यावरती हे अशा पद्धतीने टॅक्स होते आपले 125% आयात शुल्क आपण तिथं लावायचं पूर्वी. पण डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आपण हा निर्णय बजेटमध्ये, या सध्याच्या बजेटमध्ये आपण हा निर्णय चेंज केला व आता 125%ला आपण कमी केली की ते 50%नी डायरेक्टली हे आयात शुल्क कमी केलं. मग आता अगदीच पहा 75%च इथं काय लागेल, आयात शुल्क लागेल. ओके, म्हणजे जवळपास तुम्ही 70% म्हणा ना. मग 100 रुपयाची ती जर बाईक असेल तर आता किती रुपये भरावे लागतात भारतात आल्यानंतर, फक्त 170 रुपये. मग मला सांगा, अगदीच अमेरिकेतून येणारी भारतामध्ये जर एखादी वस्तू असेल तर त्यावरती टॅक्स मग ती वस्तू स्वस्त होणार आहे का महाग होणार आहे, तर बिलकुल स्वस्त झाली ना. ओके, कारण त्याची प्राइस ड्रॉप झाली, आपण आयात शुल्क तिथं कमी केलेला आहे. मग हाच तो निर्णय आहे बेसिकली. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर आपण हा निर्णय का घेतला, असा तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह निर्माण झाला. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा निर्णय म्हटल्यानंतर पहा 2022 मध्ये आपण रशिया युक्रेन वाद झालं ना त्याच्यानंतर अगदीच अमेरिकेने रशियावरती बंधनं टाकली. ओके, मग बंधनं टाकल्यानंतर आपण काय पहा, जे रशियाकडून जे ऑइल इम्पोर्ट करतो आपण, ते ऑइल आपण ना रुपयामध्येच डायरेक्टली ट्रान्झॅक्शन करत होतो, बरोबर. व त्याचा पहा रुपया स्ट्रॉंग होण्यामध्ये नक्कीच बेनिफिट झाला. पण आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारत सरकारने निर्णय बदलत, म्हणजे आता हा पूर्णतः निर्णय बदललेला नाही आहे, पण त्यांनी म्हटलेत की आम्ही काही समथिंग ऑइल आम्ही कुठून घेऊयात, जे नैसर्गिक ऑइल आहे ते आपण अमेरिकेकडून पण घेणार आहोत. आता याचा परिणाम काय होईल पहा, आपल्याकडे डॉलरची परत एकदा मागणी वाढेल. डॉलरची मागणी वाढली आणि डॉलर आपल्याकडे आहे का, बिलकुल नाही आहे. डॉलर आपल्याकडे नाही आहे म्हणजेच काय, पुरवठा कमी आहे आणि मागणी वाढली म्हणजेच काय, डॉलरची किंमत वाढेल का, तर बिलकुल वाढेल. डॉलरची किंमत वाढेल म्हणजेच रुपया आणखीन कमी होणार, रुपया आणखीन कोसळणार का, तर बिलकुल आणखीन कोसळणार. म्हणजे पहा $1 = 100 रुपये असं पण होऊ शकतं जर आपण डॉलर आपण तसा पुरवठा जर केला नाही तर. व RBIची तिजोरी खळखळाट झालेली आहे. RBIने याच्या पूर्वीच शक्तिकांता दास ज्यावेळेस गव्हर्नर होते ना, त्यांनी सगळे पैसे सगळे जेवढे डॉलर रिझर्व्हमध्ये होते ते ऑलरेडी विकून टाकलेले आहेत. त्यामुळे अगदी रुपयाचं भविष्य कसं आहे हे थोडंसं आपलं तिथं भीती वाटते. त्याच्यानंतर पहा आणखीन हे ट्रेड युद्ध आपण 2018ला आपण अनुभूती केली होती. आता म्हणतो ना आपण की डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी यांचे खूप बेस्ट फ्रेंड वगैरे आहेत, त्याबद्दल थोडंसं चर्चा करूयात. तर पहा 2018ला झालं काय होतं, अमेरिकेने इराणवरती निर्बंध टाकले. ओके, इराणवरती निर्बंध टाकल्यानंतर लगेच अमेरिकेचा फोन आला आपल्या भारत देशाला अमेरिकेचा फोन आला किंवा आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी म्हटलं की तुम्ही इराणसोबत खूप रिलेशन्स आहेत तुमचे, का तर इथं तुमचा एक पोर्ट आहे चाबहार पोर्ट. मग तेव्हा आपलं चाबहार पोर्ट ना थोडंसं बांधणी चालू होती त्या चाबहार पोर्टची. ओके, त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच कॉल केला, तुम्हाला जर तुमच्या देशावरती जर निर्बंध टाकायचे नसतील तर तुम्ही हे सर्व काही थांबवणं गरजेचं आहे. चाबहार पोर्ट तुम्हाला थांबवायचं आहे. त्यानंतर इराणकडून ऑइल इम्पोर्ट करायचं नाही, असा त्यांनी डायरेक्टली फरमान जाहीर केलं पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये. व मग भारत देशाने लगेच पहा चाबहार पोर्ट लगेच बंद केलेलं होतं व इराणकडून आपण ऑइल घेणं पण थांबवलेलं होतं. म्हणजेच एकंदरीत सांगायचं काय आहे पहा, इराणला आपण एकटं पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस. ओके, व आज घडला जरी तुम्ही इराणला पाहिलात ना तर इराण आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करायला आज देखील तयार आहे. पण त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट, इराण आणि पाकिस्तानचं जमत नाही व या दोघांच्यामध्ये पाकिस्तान आहे, वरून पण अफगाणिस्तान आहे. ओके, म्हणजे पाकिस्तानला सर्व बाजूंनी भारताच्या मित्रांनी घेरू शकलं असतं पहा. पण एका निर्णयाने आपण काय झालं, इराणसोबतची आपली रिलेशन थोडीशी खराब झाली. कारण पहा इथे आहे पाकिस्तानच्या इकडे डायरेक्टली आपली इंडियाची बॉन्ड आहे. त्याच्यानंतर वरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं ऑलरेडी जमत नाही, इराण आणि पाकिस्तान यांचं पण जमत नाही फक्त. मग आणि तुम्हाला माहितीच असेल वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलात किंवा इंटरनॅशनल रिलेशनची जर हिस्ट्री पाहिलात तर USA अगदीच पाकिस्तानच्या मदतीला धावून जातं, त्यानंतर चायना पण त्यांच्या मदतीला धावून जातं. मग अगदी पहा आपण पाकिस्तानला तशा पद्धतीने गच्चीत पकडू शकलं असतं, पण हे आपलं स्वप्न परिपूर्ण होऊ शकलं नाही. कारण परत 2018 मध्ये तशा पद्धतीने इराणवरती निर्बंध लावले अमेरिकेने व इराण आणि USAचं पण जमत नाही का, इस्रायलचं त्यामुळे.
ओके, थोडंसं ही इंटरनॅशनल रिलेशन आहे, कदाचित तुम्हाला समजत नसतील पॉईंट, पण हे थोडंसं तुम्ही ऐकत गेलात ना तरी समजून जातील. पहा, तर पहा, मग आपण 2018ला ना इराणकडून आपण तेल आयात जी आहे ती बंद केली व इराणला आपण थोडंसं म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तशाच पद्धतीने एकटं पाडण्याचा थोडासा प्रयत्न झाला व अमेरिकेचा तो प्रयत्न सफल पण झाला असं तुम्ही म्हणू शकता. पण त्यावेळेस जो बायडन आले ना, मग 2022मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस लगेच भारताचे जे मंत्री आहेत, जलवाहतूक मंत्री आहेत, त्यांनी इराणला भेट दिली व चाबहार पोर्ट परत त्यांनी सुरुवात करण्याचा तशा पद्धतीने आदेश दिला व चाबहार पोर्ट आता सेवेत आहे. बरोबर, मग असं असताना पहा, परत आता इराणने कुठं लास्ट इयरला तुम्ही आठवा 2024मध्ये इराणने इस्रायलवरती आक्रमण केलं. बरोबर, ड्रोन हल्ले केले पहा तशा पद्धतीने. मग ड्रोन हल्ले केले की लगेच इराणवरती त्यांनी काय केलं आहे, निर्बंध टाकले अमेरिकेने वगैरे, तशा पद्धतीने तुम्ही शांत राहा असा आदेश दिला. मग शांत राहा असा आदेश दिल्यानंतर आता भीती याचीच आहे की भारत देशाने पहा पैसे गुंतवणूक करून चाबहार पोर्टची निर्मिती केलेली आहे व ह्या चाबहार पोर्टचे सिग्निफिकन्स पहा अफगाणिस्तानसाठी खूप आहे. ओके, म्हणजे भारत देशाने बांधलेले हे पोर्ट असल्यामुळे अफगाणिस्तानला जाण्यासाठी आपला हा रस्ता सुकर आहे. व इथे दुसरा एक पोर्ट आहे ग्वादार पोर्ट, जो की चायनाने बांधलेला आहे पाकिस्तानमध्ये. ओके, म्हणजे चायना कोणाचं न ऐकता त्यांनी डायरेक्टली तिथे ट्रान्झॅक्शन करू शकतात पाकिस्तानमध्ये. पण आपला अफगाणिस्तान, आपला जो की मित्र राष्ट्र आहे, आपण तशा पद्धतीने त्यांना टॅगलाईन दिलेली नाही आहे, पण आपण अफगाणिस्तानसाठी अगदीच मदत करत आलेले आहोत, व्हीट वगैरे त्यांना पाठवत असतो. बरोबर, मग चाबहार पोर्टचं सिग्निफिकन्स खूप आहे व पैसा तिथं लावलेला आहे, गुंतवणूक केलेली आहे. पण परत एकदा जर अमेरिकेने आदेश दिला तर आपल्यासाठी हे थोडंसं चुकीचं ठरणार आहे. त्यामुळेच पहा, आता डोनाल्ड ट्रम्प यांची आपण किती वेळेस मर्जी राखायची, म्हणजे तुम्हाला राग येईल असं किती वेळेस म्हणायचं. ओके, कारण पहा, त्यांनी जर म्हटले ना थोडंसं पण डोळे वटारून जर पाहिलं आपल्याकडे की लगेच आपण शांत बसायचं, म्हणजे हे अगदी चुकीचं आहे. 2018ला त्यांनी ऑइल इम्पोर्ट बंद करायला लावलं, मग त्याच्यानंतर आता आपण चाबहार पोर्ट किंवा ऑइल इम्पोर्ट परत एकदा चालू केली त्यांच्याकडून. पण परत जर असं जर होत असेल तर हे आपल्या भारताच्या इंटरनॅशनल रिलेशनवर खूप मोठा दगा येणार आहे. ओके, त्यासोबतच पहा, अमेरिकेकडून जर आपण ऑइल इम्पोर्ट केलं तर अगदी रुपये आपण कोसणार आहे. यामुळे थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या भारताच्या इकॉनॉमीवर पडेल. त्यासोबतच पहा, 18,000 भारतीयांना परत वापस आपण बोलवणार आहोत भारतामध्ये. मग भारतामध्ये जर 18,000 भारतीय आले तर आपल्याकडे काय परत एकदा बेरोजगारी वाढण्याची शक्यता तर आहे ना, कारण 18,000 भारतीय आल्यानंतर त्यांना लगेचच्या लगेच रोजगार थोडीच भेटणार आहे. ओके, आपल्या इकॉनॉमीवरती पण ताण येणारच ना. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचं पॉईंट म्हटल्यानंतर पहा, मी आत्ताच बोलत असताना तुम्हाला काय म्हटलं की डॉलरची मागणी वाढेल त्यावेळेस आपला डॉलरचा पुरवठा पण होणं गरजेचं आहे, पण पुरवठा होणार नाही. कारण पहा, आता 18,000 जे भारतीय आज घडीला अमेरिकेत आहेत त्यांनी घरच्यांना म्हणजे त्यांची आई आजोबा वगैरे इथं असतीलच ना. ओके, म्हणजे त्यांचे आजी आजोबा जरी भारतात असतील, जरी हे USA ला राहत असले 18,000 भारतीय, तरी त्यांचे पॅरेंट्स जे आहेत ते भारतामध्ये आहेत. मग त्या पॅरेंट्सच्या काळजीसाठी ते काय करतात पहा, रिमिटन्स आपल्या भारतामध्ये पाठवतात, म्हणजे डॉलरचा इथं काय होतो, पुरवठा होतो. जे 18,000 भारतीय तिथं काम करतात ते डॉलरमध्ये पैसे त्यांच्या घरच्यांसाठी पाठवतात, जेणेकरून काय होतं पहा, आपल्याकडे डॉलरचा पुरवठा होतो. पण जर 18,000 भारतीयांना आपण वापस घेऊन जर आलो तर मग डॉलरचा पुरवठा वाढेल का, तर बिलकुल कमी होईल. मग परत एकदा तोच आहे कंडिशन की रुपये आपला आणखीन काळी कोसळणार. मग हे थोडेसे चॅलेंजेस आहेत पहा. आता अगदी जरी आपण म्हणत असलो ना की मित्र डोनाल्ड ट्रम्प आपले मित्र आहेत किंवा त्यांनी आल्यानंतर आपण फटाके वगैरे फोडले, पण हे आपल्यासाठी किती चुकीचं होत आहे हे आपण या निर्णयामधून पाहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक इथं नवीन मुद्दा लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकच मुद्दा, त्यांचं मत काय आहे की अमेरिका आणि चायना हे दुश्मनच आहेत, हे कशावरून ठरवलं आपण. ओके, खरंच प्रश्नचिन्ह आहे पहा, कारण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलेलं होतं की चायनामध्ये त्यांनी टॅक्सेशन वगैरे भरपूर लावतील किंवा म्हणजे तसं दिसत आहे असं म्हटलेलं होतं. पण पहा, त्यांनी तशा पद्धतीने शी जिनपिंग यांच्यासोबत रिलेशन एकदम कट्टरतेचे केलेले नाही आहेत. आता तुम्हाला त्याची आयरॉनिकली जर गोष्ट सांगायची म्हटली तर पहा, कॅनडा त्यानंतर मेक्सिको या 2 देशावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी किती 25% टॅक्सेशन लावलं, कस्टम ड्युटी 25% लावली. पण चायनावरती त्यांनी किती लावली पहा, फक्त 10%. मग हे असं का. ओके, त्यानंतर पहा, ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येणार आहेत किंवा त्यांची शपथविधी होती, शपथविधीला त्यांनी अगदीच शी जिनपिंग यांना इन्व्हाइट केलेलं होतं. त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी विजय झाला होता ना डोनाल्ड ट्रम्प यांचा, त्यांनी पहिल्यांदा कॉल कोणाला केला होता, तर अगदीच पहा शी जिनपिंग यांना कॉल केलेला होता. पण भारत देशासंदर्भात तसे रिलेशन राहिलेले आहेत का, तर बिलकुल नाही. मग आपण पहा, अगदी कदाचित हे सर्व मिळून आपल्यालाच एकट्यात पाडण्याची गंमत तर नाही आहे ना, हा प्रश्नचिन्ह तिथं निर्माण आहे. कारण पहा, अगदी
ही न्यूज घेत असताना मी तुम्हाला म्हटलेलं होतं, एकच मिनिट द्या, ही न्यूज घेत असताना मी म्हटलेलं होतं पहा तुम्हाला की डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेत परत एकदा आणण्यामध्ये कोणाचा हात आहे जास्त? इलॉन मस्क यांचा. ओके, इलॉन मस्क यांचा खूप मोठा हात आहे. व इलॉन मस्कची टेस्ला गाडी आज भारतामध्ये येत आहे का? तर बिलकुल नाही. ओके, त्याच्यात थोडीशी अडचणी येत आहेत. आता अगदीच 2024चे ज्यावेळेस इलेक्शन होते ना, इलेक्शनच्या पूर्वी इलॉन मस्क भारतात येणार होते, पण त्यांनी ती भेट टाळली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतची ती भेट टाळली. पण तुम्हाला माहिती असतील की सर्वात जास्त इलॉन मस्क यांची जी टेस्ला कार आहे ना, ती त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हब जे आहे ना ते चायनामध्ये आहे. ओके, मग अगदीच पहा, इलॉन मस्क यांचे रिलेशन चायनासोबत अगदी चांगले आहेत व इलॉन मस्क यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केलेली आहे. त्यामुळे अगदी या सर्व गोष्टींना जर तुम्ही अनालिसिस जर केलात तर अगदी आपल्याला लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प अगदी त्यांचे खाण्याचे दात वेगळे व म्हणजे दाखवण्याचे दात वेगळे, अशा पद्धतीची इथं सिच्युएशन आहे. म्हणजे बरोबर ना, खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात अगदी तशा पद्धतीने आहे इथे. ओके, जर असंच होत असेल म्हणजे त्यांनी म्हटले की आम्ही चायनाला थोडंसं बाजूला करू, पण पहा ना, त्यांची इलॉन मस्कची यांची जी टेस्ला कंपनी आहे जी इलेक्ट्रिक कार बनवते, इलेक्ट्रिक कारसाठी जे कोबाल्ट लागतं, आपण पूर्वीचं लेक्चर आठवा, त्यामध्ये मी सांगितलं होतं कोबाल्ट कुठून येतं, तर काँगो या देशामधून येतं. बरोबर, व या काँगो देशामधील जे 80% प्लॅन्ट्स आहेत ते कोणाच्या मालकीचे आहेत? तर चायनाने त्यावरती कब्जा केलेला आहे. मग अशी सिच्युएशन असताना डोनाल्ड ट्रम्प असू द्या किंवा इलॉन मस्क असू द्या, ते स्वतः तशा पद्धतीने हे घेतील का, म्हणजे चॅलेंज घेतील का चायनाला थोडंसं कमी करण्यामध्ये? मग हाच तर तिथं समस्या आहे. मग याचा इम्पॅक्ट कसा होत आहे पहा, त्यांनी चायनाला तसं म्हणत आहेत, पण एकीकडे अगदीच त्यांच्याजवळ जाण्याचा पण इथं प्रयत्न होत आहे. हे थोडंसं तिथं ना समजणं गरजेचं आहे आपल्या देशाला. व आपण चायनाला तसं म्हटलं म्हणून आपण एकीकडे खुश पण आहोत व आपण काय करत आहोत, अमेरिकेच्या जवळ जाण्यासाठी आपण आणखीन इम्पोर्ट ड्युटी वगैरे कमी करत करत काय करत आहोत, आपल्या रुपयाचं संमूल्यन तिथं करत आहोत. पहा, व रुपयाचं जे मूल्य आहे ना ते खूप 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 खाली कोसळत आहे. हे आपलं थोडंसं समजणं खूप गरजेचं आहे आज घडीला. कारण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण पाहतो ना, तर परमनंट आपला कोणी दुश्मन नसतो व परमनंट आपला कोणी साथीदार पण नसतो. आता याचं बेस्ट उदाहरण ना एक इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आलं आहे, तो पाहूयात आपण. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल की निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने जर पाहिलं तर चायना आणि अमेरिकाचं रिलेशन खरंच तशा पद्धतीने आहेत का? तर बिलकुल नाही. कारण पहा, याच्यापूर्वी पण तुम्हाला माहिती असेल 1971चा काळ आठवा तुम्ही, अमेरिका आपला मदत करणारा देश होता का? तर बिलकुल नाही. तो पाकिस्तानला अगदीच भरभरून मदत करायचा, पण भारताला तशा पद्धतीने तो निगेटिव्हच पाहायचा. मग जर असंच परत त्यांनी रिवाईव्ह जर केलं तर अगदी हे भारताला थोडंसं चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. व भारत किती दिवस अमेरिकेचं सर्व हाजी करत बसणार आहे, म्हणजे किती मर्जी राखू शकेल एखाद्याची? तर हा प्रश्नचिन्ह तिथं नक्कीच निर्माण होतो. पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हसाठी तुम्ही कालचा लेक्चर पाहू शकता व आजचा लेक्चर तुम्ही निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हसाठी नक्की पाहू शकता. आय होप सर्व पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झालेले आहेत. त्याच्यानंतर शुद्ध हवा नावडी दिल्लीकरांना, हा आर्टिकल जर घ्यायचं म्हटलं तर आणखीन मला थोडासा जास्त कालावधी लागेल, पण आता अगदीच पहा थोडासा वेळ नाही आहे, त्या निमित्ताने आपण या आर्टिकलला उद्या नक्कीच लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर हाच आर्टिकल ना इंडियन एक्सप्रेसमध्ये योगेंद्र यादव यांचा आलेला आहे. ओके, योगेंद्र यादव हा तुम्ही इथे वाचून घ्या, लोकसत्तामध्ये वाचून घेतलं तरी बेटर आहे, किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये हाच आर्टिकल आलेला आहे. तर शक्य झालं तर प्लीज तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. त्यानंतर नीट यूजी परीक्षेतील प्लीज स्किप करा, आता ही आपली वेळ नाही. तर अशा पद्धतीने लोकसत्ता इथं संपत पहा. त्याच्यानंतर आपण जाऊयात आजचं इंडियन एक्सप्रेस. ओके, हां, तर पहा इंडियन एक्सप्रेस म्हणजे उद्या दिल्ली विधानसभेसाठी मतदान असेल. ओके, त्याबद्दलची ही बातमी आहे. त्याच्यानंतर पहा, राहुल गांधी यांनी मेक इन इंडिया ही जी स्कीम आहे ना ती फेल्युअर कसं झालेलं आहे यांनी काल विश्लेषण केलेलं होतं. त्याबद्दल एक आर्टिकल येईल पहा 1-2 दिवसामध्ये, त्यावेळेस मी नक्की तुम्हाला चर्चा करणार आहे मेक इन इंडिया स्कीमबद्दल. ओके, व परीक्षेला UPSC पण प्रश्न विचारू शकेल मे बी तसा. ओके, तर पाहूयात ते मेक इन इंडिया कशा पद्धतीने फेल्युअर झालं. त्यानंतर द एडिटोरियल पेज पहा, द स्पिरिट ऑफ 1971. आत्ताच मी लोकसत्ता ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कोणीच आपला परमनंट दुश्मन नसतो, कोणीच आपला परमनंट साथीदार नसतो. याचं बेस्ट उदाहरण बांगलादेश आहे. इंडिया बांगलादेशचे संबंध जे आहे ते मागच्या 6 महिन्यामध्ये कसे झाले हे सर्वांना माहिती आहे. पहा, ऑगस्ट 2024 आणि आज फेब्रुवारी 2025 आहे. हे मागचे जर 6 महिने पाहिलात तर अगदी खूप मोठी घडामोडी आपल्या बांगलादेशमध्ये झाली व सध्याला बांगलादेश आणि इंडिया किंवा भारत या दोन्ही देशाचे संबंध जर पाहिलं तर खूप त्यामध्ये तणाव आलेला आहे. जसं की पहा, एक्स्ट्राडिशन ट्रीटी आहे. एक्स्ट्राडिशन ट्रीटीनुसार बांगलादेश काय म्हणतं की भारताने आम्हाला शेख हसीना वापस करावी, पण भारत देश काय म्हणतं की पॉलिटिकल व्यक्तीला आपण तशा पद्धतीने देऊ शकत नाही. हे एक्स्ट्राडिशन ट्रीटीमध्ये ऑलरेडी दिलं आहे. मग बांगलादेश काय करत आहे की आम्ही दुसऱ्या देशांना पण मदत वगैरे तिथं मागण्यासाठी जाऊ. मग यामुळे काय होत आहे पहा, दोघात ज्यावेळेस तिसरा येईल त्यावेळेस अगदी भांडण
जास्तच होईल. मग हे संबंध आहे थोडेसे. आता अगदीच जर तुम्ही पाहिलात ना 1947ला भारत आणि बांगलादेश जर 1947च्या पूर्वीचा जर इतिहास पाहिला, ओके, इंडिपेंडंट सिस्टीममध्ये आपण पाहतो की हा पूर्ण अखंड भारत होता आपला, बरोबर. पण 1947ला पार्टिशन झालं व तो पूर्व पाकिस्तान झाला. पूर्व पाकिस्तान जरी झाला तरी पहा, आपण ब्रेकफास्टसाठी बांगलादेशमध्ये जायचो, डिनरसाठी भारतामध्ये येऊ शकत होतो. अशा पद्धतीची सिच्युएशन होती. म्हणजे आपण इकडे जायचं, कधी इकडे जायचं, अशा पद्धतीने बॉर्डरवरती तिथे रिस्ट्रिक्शन्स नव्हते पूर्वी. पण आता काय झालेलं आहे, किंवा 1971चं ज्यावेळेस वॉर ऑफ इंडिपेंडन्स झालं ना, त्यावेळेस पण इंदिरा गांधी यांनीच बांगलादेशला तशा पद्धतीने मदत केली व पाकिस्तानपासून त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, बरोबर आहे. मग असं असताना देखील ज्यावेळेस 2024 येतं ना, त्यावेळेस त्यांनी संपूर्ण त्यांचा इतिहासच बदलून टाकला व ते आता भारताच्याच विरोधात झालेले आहेत. म्हणजे एकेकाळचा आपला दोस्त राष्ट्र अगदीच आता दुश्मन राष्ट्र बनण्याच्या प्रयत्नात आहे. जर असं असेल तर इंटरनॅशनल रिलेशनला आपलं पावलं फुकून टाकावी लागतात. त्यामुळेच मी म्हणत होतो की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कधीच आपला एक साथीदार परमनंट नसतो व कधीच आपला जो देश आहे, जो हे आहे दुश्मन आहे, तो कधीच परमनंट नसतो तशा पद्धतीने. आता अगदीच तुम्ही मालदीवचं पण उदाहरण घ्या. त्यांनी पण आल्यानंतर पहिले 6 महिने जर पाहिलात ना, एवढे आपल्या भारताच्या विरोधात त्यांनी निर्णय घेतले की लगे मे 2024मध्ये आल्यानंतर त्यांनी डायरेक्टली 7 दिवस तिथं राहूनच गेले. ओके, अशा पद्धतीने आहे. म्हणजे चायनांनी त्यांना मदत केली नाही की परत ते होतील. मग अगदी तसंच आहे. हा आर्टिकल थोडंसं इंडियन हिस्ट्रीबद्दल दिलेला आहे, पण मी याला रिकमेंड करत नाही तुम्ही वाचा. फक्त हिस्ट्री तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण पहा, मेन्स जी आहे तुमची 6 महिन्यानंतर आहे व 6 महिन्यामध्ये काय काय चेंजेस होतील ते आपण आज घडीला सांगू शकत नाही. ओके, आणखीन 6 महिने थांबा, यामध्ये नक्की चेंज होतील असं माझं मत आहे. त्यामुळे मी आर्टिकलला तुम्हाला स्किप करण्यास सांगत आहे. त्यानंतर चेन्नईबद्दलचं आर्टिकल हे पण स्किप करू शकता. प्रिलिमवर थोडंसं फोकस करा. त्याच्यानंतर पहा इलॉन मस्क, हे आपण पाहिलेलं आहे आर्टिकल, निगेटिव्ह सेन्समधला हा आर्टिकल आहे. त्याच्यानंतर तो योगेंद्र यादव यांचा आपण आर्टिकल हे पहा. आता हा अ शॅडो ॲज अ लेगसी हा एक दुसरा आर्टिकल आलेला आहे. शक्य झालं तर हा नक्कीच तुम्ही आर्टिकल पाहून घेऊ शकता. ओके, तर आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.